आज आपण नॅचरल कलर कसे बनवायचे, पळसापासून रंग तयार कसा करायचा, किंवा आपण जे कृत्रिम रंग वापरतो, केमिकल्स वापरतो, तर ते न वापरता आपल्याला नैसर्गिक रंग वापरायचे आहेत. तर ते कसे, काय, कोणते कोणते त्याचा आपण आता विचार करणार आहोत. तर सगळ्यात पहिला जो येतो तो म्हणजे पळस, त्याला आपण पलाश म्हणतो. तर पळसाचा रंग कसा असतो, तर पळसाचं जे झाड असतं ते जंगलामध्ये असतं, काही काही ठिकाणी पाहायला मिळतं पण जरा रेअर आहे. तर पळस 3 प्रकारचे असतात, काळा पळस, पांढरा पळस आणि पिवळा पळस. तर पिवळा जो पळस असतो तो जेव्हा जंगलामध्ये खूप सारे झाडं असतात तर त्याला फ्लेम ऑफ फॉरेस्ट असं नाव आहे. आणि त्याचं पळसाचं जे नाव आहे ते बुटिया मोनोस्पर्मा असं त्याचं नाव आहे. त्याला पलाश, पांगिरा अशी खूप सारी नावं आहेत. हे जे पळसाचं झाड आहे ते खूप छान आहे, त्याच्यामुळं आपल्याला पिवळा रंग मिळतो. ते म्हणजे इतकं चांगला असतो तो, असं म्हणतात की पळसाचा रंग जो आहे तो पाण्यामध्ये जेव्हा घालतो आपण तर तो आपण जेव्हा एकमेकांवर उडवतो आणि कपडे भिजतात आपले त्या रंगामुळे, आणि तो जो रंग आहे तो आपल्या स्किनमधून आपल्या शरीरात जातो. आणि आपल्याला जेवढे उन्हाळ्यात रोग होतात, जे डिसीज होतात, गोवर असेल, कांजण्या असेल, काही उन्हाळ्याचे डिसीज असतील, तर त्यापासून तो रंग जो आहे तो आपल्याला औषध म्हणून उपयोगी पडतो. असा हा बहुगुणी पलाश आहे. तर आपण आता रंगपंचमीचा विचार करू. रंगपंचमी म्हणा किंवा धुळवड म्हणा, की आपण रंग उडवता उडवता धूळ पण उडवली आणि सगळ्या आकाशामध्ये धूळडोळ झाली. आणि मग आनंदामध्ये लोक काय करतात ते समजत नसतं आपल्याला, पण आपल्याला काय करायचं आहे, जी होळी करायची आहे, जी धुळवड करायची आहे, जी रंगपंचमी करायची, ती आपल्याला संयमाने करायची आहे. जे चांगलं आहे ते घ्यायचं आहे आणि जे वाईट आहे ते होळीमध्ये जाळून टाकायचं आहे, काढून टाकायचं आहे. आपले शरीर हे सप्त धातूंवर सप्त रंगांचं बनलेलं आहे, म्हणून इंद्रधनुष्य आपण पाहिलं की आपल्याला आनंददायी वाटतं. सर्व रंगांचं मिश्रण रंग खेळण्यानं होतं. सगळे रंग आपण खेळतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपले सगळे कपडे जे आहेत ते सगळे रंगीत रंगीत होऊन जातात. आता रंग बनवतात कशापासून, तर सागवृक्ष असतो ना त्याच्यापासून, पळस, शिंगाड्याचं पिठापासून, त्याच्यापासून गुलाल बनवतात, नंतर अबीर, नंतर चंदन, अशा सगळ्या वस्तूंपासून रंग बनवतात. आता पुढे की आपण जे कलर्स वापरतो, तर फूड कलर जो वापरतो आपण ते प्रमाणित केलेले फूड कलर्स असतात. तर ते सुद्धा आपण आपल्या रंगपंचमीच्या रंगामध्ये आपण वापरू शकतो. पण आपण जे केमिकल्सने रंग बनतात, जे आपल्या घातक आहेत शरीराला, तर ज्या मुलांना त्रास झाला होता की एकदा काय झालं, रंगपंचमीमध्ये केमिकल्सचे रंग खेळले मुलं आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला. काही मुलं खेळत होते असं मी ऐकलेली ती बातमी. तर त्याच्यामध्ये त्यांना पॅराॲनिलीन नायट्रेट हे त्यांच्या रंगामधून स्किनमधून आत गेलं आणि ती मुलं मृत्युमुखी पडली. तर घातक आहे हे जे कलर्स खेळतात, केमिकल कलर्स खेळतात, हे खूप घातक आहे. तर बघा आपले अजंठा, वेरूळ, वेगवेगळ्या लेण्या, त्यामध्ये जे रंग वापरलेत ते अजूनही तसेच आहेत, कारण ते नॅचरल कलर आहेत, ते निसर्गापासून बनवलेले रंग आहेत, म्हणून ते अजूनही तसेच आहेत. म्हणजे की बघा आता आपल्याला काय करायचं, तर आपल्याला नॅचरल कलर कसे तयार करायचे आणि ते कसे रंगपंचमीला किंवा होळीला किंवा धुळवडीला वापरता येतील याचा आपण विचार करायचा आहे. पळसाचा डिंक, साल, फळ, फूल, पान यांचा विविध औषधांमध्ये वापर करतात. अशा रंगात भिजलेले कपडे शरीरावर राहिले तर ते रंग शरीर रंध्रातून शोषून होऊन शरीरातील स्नायूंना मिळतात. बघा जे आपल्याला रंग उडवतात ना अंगावर, कपड्यातून आपल्या स्नायूंना मिळतात आणि येणाऱ्या हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे वाटचाल करताना बघा, हिवाळ्यात आपण सेट झालेलो असतो की आपली पचनशक्ती छान झालेली असते, आपलं सगळं व्यवस्थित चालू असतो, पण उन्हाळा येतो आणि पुन्हा सगळं शरीर डिस्टर्ब व्हायला लागतं, पुन्हा काही रोग आपल्याला यायला आमंत्रण द्यायला लागतात आणि आपल्याला काय काय होतं, तर सर्दी, पडसं, गोवर, कांजण्या
आणि त्वचारोग ह्या सगळ्यांवर उपाय म्हणून की ऋतुसंधी काळामध्ये आपल्याला प्रतिबंध करता येतो या पळसाच्या रंगामुळं. पळसाचे फुलं जे आहेत ते पाण्यामध्ये टाकायचे आणि पाण्यामध्ये भिजवत ठेवून किंवा कोमट पाण्यात टाकून किंवा गरम पाण्यात उकळून घेऊन त्याचा पिवळा रंग तयार होतो. अशा प्रकारे पलाशापासून किंवा पळसापासून रंग तयार होतो. हळदीपासून रंग तयार होतो. बीटापासून रंग तयार होतो. फूड कलर जे आहेत ते जे प्रमाणित केलेले असतात फूड कलर्स ते रंग वापरून सुद्धा आपण तयार करू शकतो रंग. पालकापासून तयार करू शकतो. पालक काय करायचं की तो बारीक करायचा मिक्सरमधून आणि ते गाळून घेऊन त्याचा रंग तयार करायचा. पुदिन्याचा रंग तयार करू शकतो आपण. नंतर रक्तचंदन जे असतं त्याच्यापासून आपण रंग तयार करू शकतो. जास्वंदीची फुलं, झेंडूची फुलं, कोथिंबीर, कडुनिंब, नंतर पळस, डाळिंबाचं साल त्याच्यापासून सुद्धा रंग तयार होतो. बेलफळ जे आहे त्याच्यापासून पण रंग तयार होतो. आवळा जो आहे त्याच्यापासून काळा रंग तयार होतो. नंतर चहाची जी पानं आहेत ते उकळून पण रंग तयार होतो. नंतर कॉफी जो आहे कॉफीचे जे बिया असतात ते उकळून पण त्याचा रंग तयार होतो. त्याचा चॉकलेटी रंग तयार होतो. तर आपण चॉकलेटी फूड कलर किंवा ऑरेंज फूड कलर, रेड फूड कलर, ग्रीन फूड कलर ह्यांच्यापासून सुद्धा आपण कलर्स तयार करू शकतो रंगपंचमीसाठी. रंगामध्ये काय काय असतं ह्याच्यामध्ये पळसाच्या ह्याच्यामध्ये तर मिथॉक्सिलेटेड आयसोफ्लेविन्स म्हणजे कॅजॅनिन, बायोॲक्टिवेट्स लाईक मेडेकार्पिन, फ्लेनॉइड्स, कॅन्जॅनिन, क्लॅड्रिन मॉलिक्युल्स, मेडिकॅर्पिन. आणि हे जे पलाश आहे जे पळस आहे ते इट इज टॉनिक फॉर लिव्हर डिसऑर्डर्स. बघा पळसाचं जे हे आहे ते टॉनिक आहे लिव्हरसाठी. आणि कार्पिन जे आहे त्याचं स्ट्रक्चर सेम टू म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कसं जातं आयसोफ्लेविनसारखं असतं. तर ह्याच्यात 7 फ्लेनॉइड्स असतात. तर ग्लुकोसाइड, ब्युट्रिन, आयसोब्युट्रिन, मोनोस्पर्माइड, आयसोस्पर्माइड, 3 ग्लुकॉइड्स, कोरिओस्पिन, आयसोकॉर्पिसिन आणि सल्फ्युरिन इतकं सारं ह्याच्यामध्ये आहे. ह्याचा जो डिंक जो असतो तो रेड कलर गम आहे आणि तो झाडाच्या स्टेममधून मिळतो आपल्याला, बुंध्यापासून मिळतं. आणि तो गॅलिक आणि टॅनिक ॲसिड असतं त्याच्यामध्ये. त्याच्या बुंद्यामध्ये गॅलिक आणि टॅनिक ॲसिड असतं. फोटोकेमिकली रिच इन फ्लॅवोनाइड्स, टर्पिनॉइड्स अँड लिपिड कॉन्स्टिट्युएंट्स एवढे सगळं ह्या पलाशामध्ये असतं. आता जो पलाश आहे त्याचा उपयोग काय आहे तर काय होतं त्याचे आतल्या सालीपासून धागे ओढून दोर तयार करतात, कागद तयार करतात आणि गलबतं जी असतात म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या होळ्या असतात त्याच्या भेगा बुजवण्यासाठी या धाग्यांचा उपयोग होतो. फुलांपासून पिवळा रंग तयार होतो. फुले उकळून किंवा थंड पाण्यात भिजवून त्याचा रंग काढता येतो. म्हणजे ते फुलं टाकून आपण आंघोळ जरी केली तरी ती आपल्याला आयुर्वेदिक दृष्टी आपल्या शरीराला चांगली असते. साड्या रंगवण्यासाठी वापरतात तो रंग. त्यात तुरटी, चुना आणि क्षार म्हणजे अल्कली असं वापरून त्यांचा पक्का ऑरेंज कलर, नारिंगी कलर तयार करतात. गुलाल आणि अबीर करण्यास उपयुक्त आहे. डिंक जो आहे त्याला बेंगॉल किनो म्हणतात. त्याला कातडी कमावण्यासाठी आणि रंगाकरता हा डिंक वापरतात. त्यामध्ये भरपूर टॅनिन असतं. रेशमलचा अर्थ बुळबुळीत. ते कोरडं केलं असता पायरोकॅटेचिन मिळतं. त्या डिंकामधून काय मिळतं पायरोकॅटेचिन आणि ते अतिसारावर खूप उपयुक्त आहे. पळसाच्या पानांच्या पत्रावळ्या तयार करतात. बघा पळसाचे पानं आणायचे, त्याचे पत्रावळ्या करायच्या, द्रोण करायचा, मग त्याच्यात जेवण करायचं. म्हणजे त्या जेवणामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये त्याचे जे औषधी गुण आहेत ते जातात. पाला गुरांना, हत्तींना खाऊ घालतात. पळसाचं लाकूड कसं असतं करडं, भुरं, नरम आणि हलकं. ते पाण्यात चांगलं टिकतं पण जमिनीवर टिकत नाही. बघा पळसाची काय प्रॉपर्टी आहे की त्याचं जे लाकूड आहे ते जमिनीवर नाही टिकत पण पाण्यात मात्र टिकतं. त्याची खोकी, खेळणी, फळ्या, बंदुकीच्या दारूच्या कोळसा हे सगळं करण्यासाठी वापरतात. खाऱ्या व निचरा नसणाऱ्या पाण्यात पळस वाढतो. पळस कुठे येतो तर खाऱ्या आणि निचऱ्या नसणाऱ्या पाण्यामध्ये तो वाढतो.
आता बोर आणि पळस जिथं एकत्र असतं तिथे खाली जमिनीमध्ये पाणी असतंच असं म्हणतात. आता पानं काय आहेत, त्याची स्तंभक आहेत. स्तंभक म्हणजे काय, तर आकुंचन करवणारी आणि कामोत्तेजक म्हणजे वाजीकर अशी आहेत. मूत्र शक्तिवर्धक आहेत. ती अतिसार, कफक्षय, उदरवायू, शूळ म्हणजे वेदना, शक्ती, रक्तीमुळव्यामध्ये ते व कृमी यावर ते औषध देतात. सौम्य काढा, पडसं आणि खोकला यावर देतात. पानांचं गरम पोटीस जे असतं ते गळवे, मोरोम, गुल्म, सूज यावर बांधतात. साल जी आहे ती खडी साखरेबरोबर घेतली, चघळली तर तहान भागते. फुले पानासारखीच औषधं असतात आणि बिया कृमीनाशक असतात आणि त्या नायट्यावर, जखमेतले किडे मारण्यास, दाह होत असेल तर त्याच्यावर गुणकारी असतात. मानेवरची खाज कमी करतात. डिंक हा अतिसारामध्ये आमांश रक्तस्राव होत असेल तर देतात. नायटा, खरचटणं यावर हे उपयुक्त आहे. लाखेचे किडे वाढवण्यासाठी हे झाड फार चांगलं असतं. तर लाखेचे किडे जे लाखची म्हणतो आपण, ते किडे जे वाढवायचे त्याच्यासाठी हे झाड सगळ्यात उपयुक्त आहे, म्हणून हे झाड लावतात. तर आपल्याला जर वनसंवर्धन करायचं असेल, आपल्याला जर झाड लावायचं असेल मोठं, तर आपण पळसाचं झाडसुद्धा लावू शकतो. समिधा होम हवनासाठी वापरतात. तर त्याला याज्ञिक हे नाव आहे पळसाला, कारण होम हवनामध्ये वापरतात. आणि त्याला आपण फ्लेम ऑफ फॉरेस्ट, त्याचे जे फुलं आहेत त्याचं नाव आपण फ्लेम ऑफ फॉरेस्ट असं पाहिलेलं आहे. तर त्याचे जे पाकळे जे आहेत ते असं वाटतं ती अग्नी म्हणजे अग्निहोत्राचा जो अग्नी आहे तसं अग्निपूजन जेव्हा आपण करतो किंवा होलिकेचं आपण जेव्हा पूजन करतो तसं त्याचे फुलं असतात. तर ह्याचे जे समिधा आहेत त्या हवनासाठी वापरतात, होम हवनासाठी. याचं नाव याज्ञिक असं त्यामुळेच पडलं आहे. स्मृतिसार ग्रंथामध्ये पळसाच्या काड्यांनी दात घासण्यास सांगितलं आहे. बघा, ग्रंथामध्ये स्मृतिसार हा जो ग्रंथ आहे त्याच्यात दात घासण्यासाठी या काड्या वापरायच्या असं सांगितलं आहे. आपण आघाड्याच्या काड्या, मागे जेव्हा आघाड्याची माहिती पाहिली आपण तेव्हा आपण पाहिलं होतं आपण की आघाड्याच्या काड्यांनी सुद्धा दात घासतात, त्याच्यामुळं दातांचे प्रॉब्लेम कमी होतात. आता मौजी बंधन म्हणजे मुंज म्हणजे यज्ञोपवीत जेव्हा धारण करतो आपण त्या मौजी बंधनामध्ये पळसाचे पान मुंजा मुलास खायला देतात. बघा म्हणजे किती उपयोगी आणि किती आरोग्ययुक्त आहे हे. आणि सोडमुंजीमध्ये तर पळसाचं पान मुंजा मुलास मौजी बंधन खायला देतात आणि नंतर सोडमुंजी जेव्हा असते तेव्हा पाळसाची लहान काठी म्हणजे दंड त्याच्या हातामध्ये देतात. बघा, दोन्ही गोष्टी पळसाच्याच असतात. आता उज्जैनमध्ये महादजी शिंद्यांचा एक मोठा राजवाडा आहे आणि त्याचे जे खांब बांधलेले आहेत ते काळा पळसाचे आहेत. म्हणजे पळसाच्या 3 झाडं असतात. एक काळा पळस असतो, एक हा पळस पिवळा असतो आणि एक पांढरा पळस असतो. तर काळ्या पळसाची जी लाकडं आहेत ते खूप कडक असतात, म्हणजे चांगले असतात. तर हा जो रेफरन्स आहे तो कुठे मिळाला आहे, तर रॉक्सबर्ग म्हणून जे रायटर आहेत तर त्यांचं एक फ्लोरा इंडिका नावाचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये असा उल्लेख आलेला आहे की उज्जैनमधलं महादजी शिंदे यांचं जे घर आहे ते काळ्या पळसाच्या लाकडाचं आहे असं म्हणतात. आणि आज आपण रंग कसे तयार करायचे, होळी कशी करायची, रंगपंचमी कशी करायची आणि नैसर्गिक कलर कसे वापरायचे की जे अजंठा, वेरूळ आपले पूर्वजांनी जे उपयोग करायचे, जे निसर्गातलं सगळं घेऊन जे रंग तयार करायचे ते रंग वापरूनच आपण होळी करू, ते रंग वापरूनच आपण धुळवट साजरी करू, ते रंग वापरूनच आपण रंगपंचमी साजरी करू. आणि तर आपल्या ऋषींना खूप आनंद होईल की त्यांनी हे जे सगळं सांगितलं आहे आपल्याला ते आपण आपल्या जीवनात आणलं पाहिजे. नुसतं आपल्याला ठेवायचं नाही आहे, नुसतं पाहायचं नाही आहे, तर आपण हे सगळं जीवनात आणून त्याप्रमाणे आपल्याला वागायला शिकायचं आहे. तर अशा प्रकारे आपण होळी, धुळवट, रंगपंचमी सगळं साजरं करूया. प्रल्हादाला आठवूया, कृष्णाला आठवूया आणि शंकर भगवंताला पण आठवूया आणि आपण होळी, रंगपंचमी हे नॅचरल कलर वापरून साजरे करूया आणि पलाश मात्र आपल्या आजूबाजूला लावूया आणि वृक्षारोपण करूया. धन्यवाद.